परवापर्यंत म्हणजे अगदी परवापर्यंत हे दोन्ही आमदार एकाच मंचावरून धनंजय मुंडेंवर सडकून टीका करत होते. मात्र परभणी लाँग मार्च स्थगित झाल्याने चिडलेल्या आव्हाडांनी धसांवर गंभीर आरोप केलेत. धसानेही त्यांना जशा ससं उत्तर दिलंय. या वादाची पार्श्वभूमी आणि हा वाद कोणत्या दिशेला जाणार याचा अंदाज घेऊयात. पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं हे काय लोकांना कळत नाही काय? मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले. ते मला सगळं सांगू नका. मी काय असं ते वाद मानाबिना हलवत नाचत नाही. जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय? हे विचित्र हातवारे अंगविक्षेप करत बोलणारे आहेत अर्थातच आमदार जितेंद्र आव्हाड. आणि ते नक्कल करतायत आमदार सुरेश धस यांची. गेले 2 दिवस जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यात टोकाचं वागयुद्ध सुरू आहे. माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. मी कोणाच्या सुपाऱ्या उचलून स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायसाठी काम करत नाही. या कलगीतुऱ्याचं तात्कालिक कारण आहे सुरेश धस यांच्या शिष्टाईने स्थगित झालेल्या परभणी ते मुंबई लॉंग मार्च. त्या धसांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आव्हाडांच्या टीकेला धार आली. विशेष दूतांनी जाणीवपूर्वक लॉंग मार्च चिरडला अशी टीका आव्हाडांनी सुरू केली. हा प्रश्न धसास लावणारा दलाल कोण असं सूचक ट्विटही केलं. तिथे कोण गेलं होतं? एवढे दिवस ते कुठे होते? आधी का नाही गेले? आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या, माफ करा, माफ करा? अरे वा, हे म्हणजे साधू संतांची औलाद आहे. माफ करा, खुन्याला माफ करा. त्या पोटच्या गोळगाय गेला त्या बाईच्या. सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातातनं जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं. अरे वा, माफ करा. तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ कराल काय? जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला सहन करतील ते सुरेश धस कसले. त्यांनी आव्हाडांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं. माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. माझी दुटप्पी वगैरे नाही, एकच टप्पी आहे. मी संतोष देशमुखांच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे आणि परळीच्या महादेव मुंडेच्या खुन्यांना सुद्धा फाशी झाली पाहिजे. गेले 60 दिवस सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरलंय. त्यानंतर शेजारच्या परभणीतही सोमनाथ सूर्यवंशीसाठी आवाज उठवलाय. खरं तर या दोन्ही प्रकरणात अनेक नेते होते, मात्र सर्वाधिक चर्चा होती ती सुरेश धस यांची. धस यांचा आवेश एवढा होता की मनोज जरांगेंचा करिश्मा सुद्धा काही काळ फिका पडला. त्यावरूनही आव्हाडांनी धसांवर टीका करत आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली आहे. तुम्ही मोर्चे काढून दाखवा. तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता. अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं. मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं हे काय लोकांना कळत नाही काय? एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल, आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले. मराठा समाजाने शिस्तीत लाखाचे मोर्चे काढले. कुठला नाही मिळाला मराठा समाजाला. आव्हाडांच्या आरोपांना धसांनी उत्तर दिलंय. मनोज जरांगे आपलं दैवत असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीयेत. दादा आमचं दैवत आहे. शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका.
जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल. संतोष देशमुख प्रकरणी सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर आले होते. धनंजय मुंडेंवर आणि सरकारवर यथेच्छ टीका करत होते. परभणी प्रकरणी मात्र आव्हाडांनी धस विरोधी पवित्रा घेतलाय. कितीही नाही म्हटलं तरी यात राजकारण आहेच आणि श्रेयवादाची लढाई सुद्धा आहे. मात्र ही लढाई सामाजिक एकोप्यासाठी नक्कीच चांगली नाही एवढं स्वतःला जनतेचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांना कळू नये हीच मोठी शोकांतिका आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.